बघा मसावी एस-सी-एफ आपण बघितला. आज आहे वर्ग 7चं चॅप्टर 3 गणिताचं प्रॅक्टिस सेट 13. परंतु त्याचप्रमाणे हे सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहे. कारण याच्यामध्ये आज आपण एस-सी-एफ म्हणजे मसावी बघितलेला आहे. आज आपल्याला लसावी शिकायचं आहे. त्याला लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणतात लसावी. लिस्ट कॉमन मल्टिपल एलसीएम दोन्ही पद्धत बघणार आहे आपण. उभी मांडणी कशी आणि आडवी मांडणी कशी, हॉरिझॉन्टल अरेंजमेंट, व्हर्टिकल अरेंजमेंट. तर वर्ग विद्यार्थ्यांचे 7चे जे विद्यार्थी आहेत, 2 पैकी एकच मांडणी तुम्हाला सोडवायची आहे. तुम्हाला जे येत असेल, जे सोपी वाटत असेल, जे योग्य वाटत असेल त्या कुठल्या एकाच मांडणीने तुम्ही एक्झाम्पल सोडवायचं आहे. पण आपण दोन्ही मांडणी शिकणार आहे. बघा पहिला आहे 12-15. 12-15 सर्वात पहिले बघा कोण्या अंकाने भाग जाते 2. बेसक 12, 15ला जात नाही जसं बरोबर आहे. आता परत 6ला 2 जाते, बेत्रिक 6, 15ला जात नाही जसंच्या तसं. मग आता नंतर 3 1 3, 3 5 15. त्यानंतर परत 5ला किती जाईल 1 म्हणजे सॉरी 5ला किती जाईल 5 5 1 5. मग याचा जो एलसीएम आहे लसावी आहे, एलसीएम लसावी किती याला 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 5 यांचा गुणाकार. 5 3 15, 15 2 30, 30 2 60. आता आडव्या मांडणीमध्ये 12, 12चे अवयव 2 गुणिला 6, 6चे पूरक 2 गुणिला 3 याच्या समोर अवयव पडतात का नाही. 15 बघा 15चे 3 गुणिला 5. पहिले काय घेत असतो बघा, याच्यामध्ये लक्ष द्या, याच्यामध्ये थोडं लक्ष द्यायचं. आता सारखे अवयव बघू. कोणचा आहे 3 कॉमन जो आहे तो घेतला. त्याच्यानंतर उरला काय 5, उरला काय 2 गुणिला 2. उरले ते बाकीचे सर्व घेतले. कॉमन एकदाच घेतला, बाकीचे सर्व हाय 5 घेतला, हे दोन्ही घेतले. 5 3 15, 15 2 30, 30 2 60. अशा पद्धतीने बघा आपलं पहिलं एक्झाम्पल झालं. दुसरा आहे 6 8 10. 6 8 10 6 8 10 घ्या. 6 8 10 तिघांनाही पहिले सर्वात लहान संख्या घेऊ आपण. किती 2 न भाग जाते देऊ. बेत्रिक 6, बेचूक 8, बेपंच 10. 2 न जात नाही, याला 3 न जाते देऊन टाकू. 3 1 3, याला जात नाही सॉरी 2 न 4ला जाते पहिले देऊन टाकू. हा 3 जसा तसा, बेदुनी 4, 5 जसाच्या तसा. परत 2 न याला जाते, हा 3 जसा तसा, बे 1 बे 5. आता 3 न 3 1 3 1, हा 5 जसा तसा. आता 5 न 1 1 5 1 5. यांचा लसावी बघा काय झाला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 5. 5 3 15, 15 2 30, 30 2 60, 60 6 2 12 म्हणजे 120. तसंच आता इकडे बघा 6 2 गुणिला 3 8, 2 गुणिला 4, 4चे परत 2 गुणिला 2 गुणिला 2 10, 2 गुणिला 5. पहिले तिघांमध्ये कॉमन काय 2 बरोबर आहे घेतला. गुणिला तिघांमध्ये 2 कॉमन झाला. दोघांमध्ये आहे का काही कॉमन नाही आहे, बाकी सर्व जसंच्या तसं. 2 गुणिला 2 हे उरलेले. त्याच्यानंतर याच्यामधला 3, त्याच्यानंतर 5 बघा 5 3 15, 15 2 30, 30 2 60, 60 2 120. हा आला तुमचा लसावी. अशा पद्धतीनं दुसरं एक्झाम्पल. तुम्हाला कुठलीची पद्धत सोपी वाटत असेल त्या पद्धतीने सोडवायचं. त्याच्यानंतर 3rd नंबरचं एक्झाम्पल 18 32. 18 30 18 32. सर्वात आधी आपल्याला माहिती आपण 2 नस देतो.
देऊ. बेनम 18 बेग बे बेसन 12 दोन याला जाते देऊ. 9 बे 8 16 दोन जाते हे 9 जसे असते बेचू 8 परत 2 जाते देऊ. 9 बे 2 4 परत 2 जाते 9 जसा बे 1 बे. आता 9 ला किती 3 ना 3 3 9 हा एक जसा तसा परत 3 3 1 3 हा एक जसा तसा. याचा लसावी काय झालेला आहे 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 1 2 3 4 5 1 2 3 4 5 आणि 3 गुणिला 3 बघा बे 2 4 4 2 8 2 16 16 2 32 आणि 9 32 3 3 9 9 2 18 8 चालला 9 3 27 आणि 28 किती याला 288 288. आता इकडे बघा 18 2 गुणिला 9 9 चे परत 3 गुणिला 32 2 गुणिला 16 16 चे परत 2 गुणिला 8 8 चे परत 2 गुणिला 4 4 चे परत 2 गुणिला 2 झालं. कॉमन याच्यामध्ये काय 2 घेतला कॉमन आहे तो घेतला. बाकी काही कॉमन आहे का नाही बाकी सर्व जसं तसे 1 2 3 4 गुण आहे 1 2 3 आणि 2 3 आहे 2 4 4 2 8 2 16 16 32 3 3 9 32 9 288 हा झाला तुमचा LCM. नेक्स्ट नंबरचं एक्झाम्पल चौथं 10 15 20 10 15 20 बघा आता 10 15 20 दोन भाग जाते देऊ बे 5 10 15 जात नाही जसं तसं भेद आहे 20 5 ला जात नाही जसं तसं 15 जात नाही 10 जाते बे 5 10 आता किती जाईल 3 3 ले 5 ला जात नाही म्हणून 3 5 15 याला जात नाही म्हणून जसं तसं आता यांना किती जाईल 5 5 1 5 गेला. याचा लसावी काय झालं बघा 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 5 काय होईल 5 1 15 15 30 30 दुनी 60 लसावी झालं 60 LCM. तेच 10 बघा 2 गुणिला 5 15 बघा 3 गुणिला 5 20 बघा 2 गुणिला 10 10 ची परत 2 गुणिला 2 गुणिला 5. आता कॉमन बघा आता कॉमन तिन्ही हिच्यात बघायचं पहिले तिन्ही हिच्यात काय 5 आहे घेतला 5 गुणिला. आता 2 याच्यामध्ये कॉमन कोण आहे काय हा 2 हा 2 आता 2 याच्यामधला घेतला लक्षात ठेवा याच्यामध्ये LCM मध्ये आणि SCF मध्ये फरक आहे. SCF मध्ये आपल्याला 3 याच्यामध्ये कॉमन पाहिजे पण याच्यामध्ये 2 याचे 3 संख्या असल्या 2 याच्यामधला कॉमन सुद्धा आपण घेतो सामायिक अवयव. मग उरलेलं काय आता कॉमन नाही आहे उरलेलं काय बघा 2 गुणिला 3 बरोबर 5 2 10 3 2 20 20 3 आला तुमचा लसावी LCM. बघा सर्वांसाठी महत्त्वाचं आहे म्हणून डिटेल शिकवत आहे. स्पर्धा परीक्षेसाठी आहे नाही तर वरचं 7वीचं असं समजून घ्याल की 7वीचं आणि आमच्या गणिताचं असं नाही आहे. लसावी काढण्याची पद्धत आहे दोन्ही पद्धती आणि एवढं गणित सोडून दाखवत आहे. प्रॅक्टिस केल्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकते. 45 आणि 86 45 86 आता बघा 45 86 भाग देऊ आपण 2 न पहिले 45 जात नाही जसं तसं बेचूक 8 बेत्रिक 6 झालं. 45 ले 3 न जाते 1 3 3 पाहिजे 15 43 15 ले 3 न जाते डबल 3 5 15
43 3 याला जात नाही दुसरं, त्यानंतर 5 याला जाते 43 जात नाही, 43 कशाने डायरेक्ट 43 43 एक 43. मग याचा लसावी बघा LCM काय 2 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 5 गुणिला 43. आता काय करू बघा गुणाकार 5 3 15 15 2 30 30 3 90 90 गुणिला 43 0 0 0 9 27 पुन्हा 4 0 0 9 36 0 7 8 3 3870 3870 हा आलाय. चला सर आता 45 ची अवयव फॅक्टर 3 गुणिला 3 1 3 3 5 15 15 परत 3 गुणिला 3 गुणिला 5 झालं 86 चे 2 गुणिला 42 32 7 43 चे पडत नाही, संपला विषय. याच्यामध्ये कॉमन काहीच नाही दिसते का तुम्हाला, याच्यामध्ये कॉमन काही नाही म्हणून सर्व घ्या. पहिले बघा 2 नंतर 3 नंतर 3 नंतर 5 नंतर 43 यांचा गुणाकार 5 3 15 15 2 30 30 3 90 90 गुणिला 43 आपण केलेला आहे 3870. अशा पद्धतीनं सोडवायचं. नेक्स्ट एक्झाम्पल 6 नंबरचं 15 30 90 15 30 90 बघा. आता पहिले या मांडण्याने सोडलं काही फरक नाही पडत. 15 3 गुणिला 5 30 2 गुणिला 15 15 चे पुढं 3 गुणिला 5 90 2 गुणिला 45 45 3 गुणिला 3 3 5 15 15 चे 3 गुणिला 5 झालं. यांचा जर LCM काढला पहिले तिघांमध्ये कॉमन काय बघू 5 घेतला, त्याच्यानंतर तिघांमध्ये अजून कॉमन काय 3 घेतला, त्यानंतर आता या दोघांमध्ये कॉमन काय 2 घेतला आणि उरलेला आपल्याकडे फक्त काय 3. तर काय होईल 5 3 15 15 2 30 30 3 90 90 त्याचा लसावी असायला पाहिजे किंवा आहे. आता इकडं बघा 15 30 90 पुन्हा पद्धतीने सोडवलं काही फरक नाही, फक्त तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने सोडवा. 2 याला जात नाही म्हणून जसं तसं याला जाते 42 2 10. आता 3 3 5 15 3 5 15 3 1 3 3 5 15 याला परत 3 जाते 5 ला जात नाही म्हणून जसं तसं 3 5 15. आता किती जाईल 5 1 1 1. मग लसावी आपला लसावी 2 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 5 बरं 5 3 15 15 2 30 30 3 90 अशा पद्धतीने हे सुद्धा एक्झाम्पल आपलं झालेलं आहे. त्यानंतर 105 195 7 105 195. आता बघा 105 195 2 नंतर शक्य नाही आहे. 3 3 9 3 18 3 न जाते बघा 3 3 9 3 5 15 318 3 5 15. आता 3 न शक्य नाही 5 न 5 7 35 5 1 5 5 3 15 7 13 7 न कशाला जाईल 7 नच 13 जात नाही म्हणून जसं आहे तसं 13 ला कशाला जाईल 13 नच. इकडं 105 3 गुणिला 3 3 9 3 5 15 35 3 गुणिला 5 गुणिला 7 35 चे 5 गुणिला 7 195 3 गुणिला 3 18 3 5 15 65 5 गुणिला 13
5 एक 5 5 3 15. आता झाले मूळ अवयव घ्यायचे. आता LCM लसावी काढायचा आपल्याला. कॉमन 3 आहे घेतला, त्याच्यानंतर कॉमन 5 आहे घेतला, त्यानंतर कॉमन नाही, बाकी सर्व अंक जशीच्या तशी लिहून घ्यायचे. बघा 3 5 7 13, 3 5 7 13 यांचा गुणाकार झाला नाही करायचा आपला. 7 5 35 नाही 5 पण 7 5 35 त्रिक 105 गुणिले 13 1365 याचा लसावी येते. तरी तुम्ही एकदा त्याचा गुणाकार करून बघसा. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल 8 नंबरचं. बारा 15 45 12 15 45 12 15 45 12 15 45 दोन भाग जात असेल देऊन टाकायचा. हे सब 12 15 जात नाही 45 जात नाही. पहिले जाते 2 देऊ व्यतिरिक्त 6 याला जात नाही म्हणून जसंच्या तसं. आता 3 3 1 3 3 5 15 3 1 3 3 5 15 परत 3 जाते. हा एक जसा तसा यायला जात नाही जसा 3 5 15 आता 3 जाते 5 नाही 1 1 काय झालं आपला LCM लसावी 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5 5 15 15 2 30 2 60 आणि 18 म्हणजे 180. बघा 12चा 2 गुणिले 6 6ची परत 2 गुणिले 3 15ची 3 गुणिले 5 45 3 गुणिले 3 3 पाहिजे 15ची परत 3 गुणिले 5. आता LCM लसाईमध्ये पहिले कॉमन 3 3 3 घेतला. त्याच्यानंतर 2 याच्यामध्ये इथे 5 आहे इथे 5 आहे घेतला. आता काही कॉमन आहे का लिहून घ्या. उरलेले 2 गुणिले 2 आणि हा 3 5 3 15 15 2 30 3 2 60 आणि 18 म्हणजे 180. दोन नंबरचा आहे 63 81. आता बघा 63 81 2 तर जात नाही मग 3 3 2 6 3 1 3 3 2 6 3 7 21 3 2 6 2 3 7 21 परत 3 3 7 21 आणि 3 मग 27 परत 3 7 3 3 परत 3 7 जशा तशी इथं 7 1 1 काय झाला लसावी LCM 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 7 3 3 9 9 3 27 आणि 7 3 21 7 2 4 4 1 2 4 आणि 5 7 6 567. बघू इकडे सोडून 63 बरोबर 3 गुणिले 3 गुणिले 7 3 1 3 1ची परत 3 गुणिले 7 81 3 गुणिले 3 गुणिले 3 7 21 3 गुणिले 9 9ची परत 3 गुणिले 3 लसावीमध्ये पहिले कॉमन इथला 3 त्याच्यानंतर हा 3 झालं मग कॉमन काहीच नाही मग उरलेले 3 3 7 बरोबर 3 3 9 9 3 27 आणि 7 3 21 27 आणि 21चा गुणाकार 7 1 7 2 2 7 14 4 2 2 4 5 बेरीज 7
6 5 567. चला सर लास्ट नंबरचं एक्झाम्पल आहे याच्यामधलं बघा. 18 36 आणि 27. 18 36 27. 18 36 27. दोन त्याला मागलं तरी 92 18 बेग 16 27ला जात नाही तसं. परत 2 जाते 92 18 27ला जात नाही तसं. आता 3 जाते 3 3 9 3 3 9 3 9 27. परत 3 जाते 3 1 3 3 1 3 3 3 9. परत 3 9 1 1 1. मग किती झाला लसावी आपला बघा 2 गेला 2 गेला 3 गेला 3 गेला 3. 3 3 9 9 27 27 चूक 4 7 28 4 2 8 2 10 म्हणजे असा गेला 108. या पद्धतीनं 18 बघा 18 2 गुणेला 9 9चे परत 3 गुणेला 3 36चे 2 गुणेला 18 18चे परत 2 गुणेला 2 गुणेला 9 9चे परत 3 गुणेला 3 27चे परत 3 गुणेला 9 9चे परत 3 गुणेला 3 गुणेला 3. आता कॉमन बघा तिन्हीच्यात 1 2 3 3 परत 1 2 3 झाले 3. त्याच्यानंतर 2 याच्यात कॉमन इथं 3 आहे तर इथं नाही इथं 2 आहे इथं आहे 2 याच्यातला कॉमन हा 2 घेतला. उरलेले सर्व बाकीचे काय 2 त्याच्यानंतर 3 बघा 3 3 9 9 2 18 18 2 36 आणि 36 3 1800 असा 3 3 9 त्याला 10. अशा पद्धतीने आपला पहिला क्वेश्चन इथं कम्प्लीट झाला. बघा दुसरा क्वेश्चन आहे. दुसरा प्रश्न आहे खाली दिलेल्या संख्यांचा मसावी आणि लसावी काढा. त्यांचा गुणाकार हा दिलेल्या दोन संख्यांच्या गुणाकाराएवढा असतो याचा पडताळा घ्या. Find the SCF and LCM of the numbers given below. Verify that the product is equal to the product of the given numbers. याच्या मागचा उद्देश एकच आहे की लसावी आणि मसावीची प्रॅक्टिस व्हावं आणि हा फॉर्म्युला तुमचा पाठ झाला पाहिजे. हा फॉर्म्युला म्हणजे कसा आपल्याला लक्ष म्हणजे असायला पाहिजे मसावी गुणेला लसावी म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार. दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार जे आपल्याला एक्झाम्पल दोन संख्या असतील त्यांचा गुणाकार म्हणजेच त्यांचा मसावी गुणेला लसावी. तेच प्रॉडक्ट ऑफ टू गिवन नंबर्स इज इक्वल टू एचसीएफ अँड एलसीएम. आता बघू आपण एक्झाम्पल आहे सोल्युशन उकलमध्ये गणित जसं आहे 32 37. आता बघा भाग जाते 2 पण दोघांनाही जायला पाहिजे. एचसीएफ साठी जाते का दोघांना नाही जात. 32ला आणि 37ला जाते का एचसीएफ साठी म्हणजे मसावीसाठी नाही जात. म्हणजे सरळ सरळ एकच घ्या इथं 32 आणि 37 जसा आहे तसा. मग याचा अर्थ काय होते बघा मसावी एचसीएफ झाला हा 1 लसावी एलसीएम बरोबर 32 गुणेला 37. 32 गुणेला 37 यांचा गुणाकार करा. 37 गुणेला 32 बेसाठी 14 आजचा 1 बेत्रिक 6 आणि 7 त्याच्यानंतर 3 3 7 21 1 आजच्या 2 3 त्रिक 9 2 11 4 8 1 1 1184. बघा दोन्ही पद्धतीनं सोडवता येते. उभ्या मांडणीनं सोडवता येते आडव्या. परंतु आता हे एक्झाम्पल थोडे मोठे आहे त्याच्यामुळे दोन पद्धती काही मी इथं येत नाही एकच पद्धत वापरत आहे. मग आता इथं बघा आता याचं म्हणणं काय आहे की याचा पडताळा घ्या या फॉर्म्युल्याचा. म्हणजे काय होते मसावी गुणेला लसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार.
HCF into LCM is equal to product of two numbers. पोरताळा घेऊ. मग आता HCF म्हणजे लसावी किती आहे 1 आला गुणेला LCM किती आहे 1184 बरोबर. प्रॉडक्ट ऑफ टू नंबर, दोन नंबर काय दिले 32 आणि 37. 32 आणि 37. मग आता यांचा गुणाकार केला 10 किती होऊन राहिला 1184 आणि 32 आणि 37 चा आपण केलेला आहे तो सुद्धा किती आला 1184 म्हणजे बरोबर आहे. लसावी आणि लसावीचा जर गुणाकार केला तर दिलेल्या दोन संख्यांच्या गुणाकार एवढा आपला गुणाकार येथे मल्टिप्लिकेशन येते. सेकंड नंबर 46 51. आता बघा हे झालं उभं. आता आडव्या पद्धतीने आपण जर करायचं ठरवलं समजा, आता याच्यात मी उभी मांडणी केली याच्यात आडवी बघा. आता 46 2 ना भाग जाते 2 2 4 2 3 6 23 ची पडत 51 51 3 3 1 3 3 7 बघा. मग आता यांचा जर आपण लसावी घेतला सॉरी HCF घेऊ पहिले मसावी घेऊ. आता मसावी घेता याच्यामध्ये कॉमन काही आहे का काही नाही म्हणजे कॉमन काय असतो यांच्यामध्ये 1 असतो. आता लसावी म्हणजे LCM लसावी काही आहे नाही आहे म्हणजेच काय सर्व अंक घ्यावे लागतील. कुठले 2 गुणेला 3 गुणेला 17 गुणेला 23. मग आता लसावी काढू किती येते 3 2 6 गुणेला 17 गुणेला 23. आता 17 सकम 4 4 6 1 6 4 10 102 2 असेल 102 गुणेला 23 102 गुणेला 23 3 2 6 3 0 0 3 1 3 2 4 2 0 2 1 वेगवेगळी 6 4 3 2346 2346. मग आपलं हा फॉर्म्युला दिसते. आता प्रत्येक वेळेस काही लिहित नाही. आता एकदा लिहिला तुम्ही लिहिजा मराठीवाल्यांनी मराठीत इंग्रजीवाल्यांनी इंग्रजी. काय HCF into LCM is equal to product of the given two numbers. झालं. HCF आहे 1 LCM आहे 2346. मग आता दोन संख्या काय 46 गुणेला 51 यांचा गुणाकार एवढा यायला पाहिजे. यांचा गुणाकार 1 न गुणलं 2346 येते. मग आता 46 गुणेला 51 करून बघू. 6 1 6 4 1 4 5 7 0 आजच्या दिन 5 19 3 23 6 4 3 2 2346. उभ्या मांडणीने केलं तर सेम आहे बघा 46 आणि 51 उभी मांडणी सांगतो. याला म्हणजे HCF काढण्यासाठी दोघांना एकाच संख्येनं भाग केला पाहिजे. जात नाही म्हणजे सरळ 1 46 51 म्हणजे यांचा झाला मसावी 1 आणि लसावी या दोघांचा गुणाकार. त्याच्यानंतर बघा 15 60 3 ना भाग जाते 3 5 15 3 2 6 3 0 0 5 न जाते 5 1 5 5 20. बघा लक्ष द्या 3 न दोन्ही संख्येला भाग केला 5 ने दोन्ही संख्येला भाग केला बाकी केला का राहू द्यायचं. मग आमचं लसावी पहिले मसावी देत असतो म्हणजे HCF मसावी कॉमन फॅक्टर कोणचे 3 गुणेला 5 3 5 15. आता LCM लसावी कॉमन तर हे घेऊच आपण 3 गुणेला 5 उरले 1 गुणेला 4 3 5 15 15 1 15 आणि 15 60. मग आता हा फॉर्म्युला
मसावी गुणिले लसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार. मसावी गुणिले लसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार. मग आता मसावी आलेला आहे 15, लसावी आलेला आहे 60. आणि दोन संख्या सुद्धा किती आहे आपल्या? 15 गुणिले 60. 15 0 0, 15 सकम 6 पंच 30 0 8 3 6 1 6 3 9, 15 सकम 90. हे सुद्धा 900 आले, हे सुद्धा 900. म्हणजे काय झालं? मसावी गुणिले लसावी बरोबर काय येते? दोन संख्यांचा गुणाकार. बघा नंतरचं 18 63. सोल्युशन ओपनमध्ये गणित जसं आलं तसं लिहिलं. 18 आणि 63 दोघांना एकाच अंकानं कुठल्या भागात जाते? SCF साठी 3 3 से 18, 3 गुणी 7, 3 1 3, परत 3 न जाते, 3 गुणी 7, 3 7 21. आता जात नाही. हां, आता बघा मसावी म्हणजे कॉमन अवयव 3 गुणिले 3 बरोबर किती झाले? 9. लसावी म्हणजे कॉमन तर घ्यायचेच आपल्याला 3 गुणिले 3 आणि उरलेले 2 गुणिले 7. 3 3 9, 9 2 18, 18 7 8 56 7 4 5 7 1 7 3 2 2 12. 8 56 8 4 5 7 1 7 5 12 म्हणजे 126. 126. फॉर्म्युला माहितीच आहे. लसावी गुणिले मसावी. मसावी आहे 9, लसावी आहे 126 आणि गुणाकार 18 गुणिले 63. सारखं यायला पाहिजे दोन्ही साईडचं. 954 4 5 9 2 18 18 4 22 303 8 4 2 9 1 9 2 11. आता 18 गुणिले 63. 63 ला 18 न गुणू. 8 24 4 8 4 2 8 7 48 2 50. 1 न गुणू 3 6. बेरीज करू. 4 3 6 5 11. बघा म्हणजे आपलं गणित बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे 78 आणि 104. दोन व्यतिरिक्त 6 2 9 18 2 पंच 10 2 2 4 13 न जाते. बघा 13 39 13 पावन झालं. मग आता इथं लक्ष द्या. आता कॉमन अवयव काय झाले? 2 गुणिले 13 आणि लसावीसाठी कॉमन तर घ्यायचेच आणि उरलेले 3 गुणिले 4. मग आता 2 गुणिले 13 म्हणजे 13 दुनी 26. हा आला आपला मसावी. आता लसावी 26 4 3 12 26 गुणिले 12 12 सकम 72 2 8 4 7 12 24 आणि 7 25 26 27 30 31 312. मग बघा SCF आलेला आहे 26 आणि LCM आलेला आहे 312 आणि 78 गुणिले 104 ह्या आहेत आपल्या दोन संख्या. यांचा यायला पाहिजे एवढा गुणाकार. पहिले 312 गुणिले 26 करून घेऊ. 12 1 2 8 1 6 1 6 1 6 3 18 2 गुणू 4 2 6 11 घाता 11 घात 6 8 8112. 8112 याला मसावी गुणिले लसावी. आता दोन संख्यांचा गुणाकार केवढा येतो तर बघू. आता 78 832 8 1 8 728 7 1 7 2 8 3 11 8 9 11 8 8112. अशा पद्धतीनं बघा हे आपल्याला एक्झाम्पल सोडवायचे आहे. बघा हे लास्ट एक्झाम्पल आहे. हे या प्रॅक्टिस सेटमधलं नाही आहे, परंतु स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहे आणि तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकते. तर अशा शाब्दिक उदाहरणं स्पर्धा परीक्षेसाठी येतातच.
काय म्हटलेलं आहे, दोन अंकी दोन संख्यांचा गुणाकार 1280 आहे की 1280 आहे आणि त्यांचा मसावी 4 आहे तर त्यांचा लसावी काढा. The product of two digit numbers is 1280 and GCD. बघा SCF ला GCD म्हणतात. कधी कधी SCF च्या ठिकाणी GCD येईल, ग्रेटेस्ट कॉमन डिव्हिजन. याला हायेस्ट कॉमन फॅक्टर. लक्षात असलं पाहिजे की SCF ला GCD म्हणतात, इंग्लिश वाल्यांनी सेमी वाल्यांनी. म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये असं जर याच्याऐवजी GCD आलं तर पुष्कळ्यात पडायचं नाही, समजून घ्यायचं तो मसावी आहे. व्हॉट इज देअर LCM. तर इथं तुम्हाला एक तर दोन संख्येचा गुणाकार दिलेला असेल, मसावी किंवा लसावी दिलेला असेल दोनपैकी, किंवा मग मसावी लसावी दिलेला असेल तर त्या दोन संख्या काढायला लावतील. म्हणजे असं तुम्हाला फिरून एक्झाम्पल विचारतील. परंतु आपणच आताच फॉर्म्युला शिकलो. काय शिकलो? मसावी गुणेला लसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार. तेच SCF, त्याला GCD असं म्हणतो, गुणेला LCM इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ टू नंबर्स. मग त्या फॉर्म्युल्यामध्ये टाकू. याच्यापैकी काय दिलं आपल्याला? मसावी. मसावीच्या ठिकाणी टाकले 4. लसावी मग आपल्याला काढायचा जसाच्या तसा. आणि दोन संख्यांचा गुणाकार गणितामध्ये दिला 1280. लसावीला 4 गुणिला इकडे गेल्यानंतर भागेला, म्हणजेच LCM बरोबर 1280 भागेला 4. LCM इज इक्वल टू 1280 ला आपण 4 ने भाग देऊ. 4 त्रिक 12, 0 0 नंतर घेतला 8, 4 दुनी 8, 0 नंतर घेतलं 0, 4 0 0. म्हणजेच लसावी आपला किती आलेला आहे? 320. अशा पद्धतीने आपण याच्यावरून कुठले गणित सोडवू शकतो याच्यामध्ये.